नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 371वा भाग. आपल्याला जर या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीमधली कविता आहे. एखादा तिसऱ्या दर्जाचा पुढारी नेहमी बोलतच असतो. तो बोलतो कारण पत्रकार ते छापत असतो. तो बोलतो कारण वाचणारा ते वाचत असतो. तो बोलतो कारण त्याचा पक्ष ते ऐकत असतो. तो बोलतो कारण विरोधी पक्षही ते ऐकत असतो. मग कुणी पाठिंबा देतो तर कुणी विरोधही करतो. तो काय बोलतो हा महत्त्वाचा मुद्दाच नसतो. तो काय बोलत नाही हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तो आत्ताच का बोलतो हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्याचा बोलविता धनी कोण आहे हा सर्वात जास्ती महत्त्वाचा मुद्दा असतो. एखादा तिसऱ्या दर्जाचा पुढारी नेहमी बोलतच असतो. तो बोलतो कारण पत्रकार ते छापत असतो. तो बोलतो कारण वाचणारा वाचत असतो. तो बोलतो कारण त्याचा पक्ष ते ऐकत असतो. तो बोलतो कारण विरोधी पक्षही ते ऐकत असतो. मग कुणी पाठिंबा देतो तर कुणी विरोध करतो. तो काय बोलतो हा महत्त्वाचा मुद्दाच नसतो. तो काय बोलत नाही हा महत्त्वाचा मुद्दा असतो. तो आत्ताच का बोलतो हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्याचा बोलविता धनी कोण आहे हा तर सर्वात जास्ती महत्त्वाचा मुद्दा असतो. आता दुसरी आहे. स्वतःला ओळखायचे असेल तर आरशात बघायचे असते. पण आरसा भिंगासारखा तर नाही ना. तुमचं रूप बदलून टाकत तर नाही ना. याकडे लक्ष द्यायचे असते. आरशावर धूळ तर नाही ना ह्याकडेही लक्ष द्यायचे असते. आपल्या डोळ्याला नंबर किंवा रंगीत चष्मा लावलेला तर नाही ना ह्याकडेही लक्ष द्यायचे असते. आरशात आपण संपूर्ण दिसतोय ना ह्याकडेही लक्ष द्यायचे असते. नाहीतर आरशात आपलेच बिंब बघितले तर तेही आपल्यासारखे नसते. स्वतःला ओळखायचे असेल तर आरशात बघायचे असते. पण आरसा भिंगासारखा नाही ना हे पण बघायचे असते. तुमचं रूप बदलून तर टाकत नाही ना ह्याकडे लक्ष द्यायचे असते. आरशावर धूळ तर नाही ना याकडेही लक्ष द्यायचे असते. आपल्या डोळ्याला नंबर किंवा रंगीत चष्मा लावलेला तर नाही ना ह्याकडेही लक्ष द्यायचे असते. आरशात आपण संपूर्ण दिसतोय ना ह्याकडेही लक्ष द्यायचे असते. नाहीतर आरशातले आपलेच बिंब बघितले तरी ते आपल्यासारखे नसते. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर तो कसा असेल ह्याविषयी. मुझको पहला नंबर दो, मेरे राज्य को खोजो. मुझको पहला नंबर दो, मेरे राज्य को खोजो. जो भी ज़रूरत हो तेरी, मेरी मदद पा जाओ. जो भी ज़रूरत हो तेरी, मेरी मदद पा जाओ. मेरे साथ जब समय बिताते क्या तब अच्छा लगता है. मेरे साथ जब समय बिताते क्या तब अच्छा लगता है. जब मौन में तुम बैठते हो क्या मौन अच्छा लगता है. जब मौन में तुम बैठते हो क्या मौन अच्छा लगता है. क्या दुनियादारी की बातें ही अच्छी लगती हैं.
क्या दुनियादारी की बातें ही अच्छी लगती है, या शांति से रहना ही अच्छा लगता है, या शांति से रहना ही अच्छा लगता है। कुछ करना ही ना हो तो क्या अस्वस्थ हो जाते हो, कुछ करना ही ना हो तो क्या अस्वस्थ हो जाते हो। शरीर मन दोनों को क्या शांत रख सकते हो, शरीर मन दोनों को क्या शांत रख सकते हो। कुछ भी ना होता हो और आवाज भी ना कोई हो, कुछ भी ना होता हो और आवाज भी ना कोई हो। मुझे ढूंढना भी तुमको तरतीब से ना आता हो, मुझे ढूंढना भी तुमको तरतीब से ना आता हो। ऐसा होता है तो फिर अशांति रह जाती है, ऐसा होता हो तो फिर अशांति रह जाती है। शरीर अशांत मन में उलझन ऐसी हालत होती है, शरीर अशांत मन में उलझन ऐसी हालत होती है।